नमस्कार मित्रांनो, आपण आहोत दादरमधील सावरकर सदनात. आज 26 फेब्रुवारी अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. दिनांक हा शब्द अर्थातच एखाद्या दिनाचा अंक. तुम्हाला वाटत असेल की सावरकर सदनात आलोय, सावरकरांची पुण्यतिथी आहे, पण माझी गाडी दिनांकावर कुठे अडकली? पण याला पण कारणीभूत सावरकरच आहेत. अगदी शालेय जीवनापासून वहीच्या प्रत्येक पानावर जो शब्द आपण लिहित आलेलो आहोत, हा शब्द मराठी भाषेत आपल्याला सावरकरांनी दिला. याचबरोबर मराठी भाषेतील कित्येक शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो, जसे टॉकीला बोलपट, नंबरला क्रमांक, फीजला शुल्क, ट्रस्टीला विश्वस्त, असे कित्येक शब्द आपल्याला मराठी भाषेत सावरकरांनी दिले. एप्रिल-मे 1925 साली केसरी या वृत्तपत्रातून सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. मराठी भाषेमध्ये परकीय शब्द वापरणे हे भूषण नसून दूषण आहे, असे परखड मत सावरकरांचे होते. या मतासाठी त्यांना विविध लोकांची टीका सहन करावी लागली, परंतु सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये त्यांनी अजून एक लेखमाला प्रसिद्ध करून या सर्व टीकेला सडेतोड असे उत्तर दिले. नुकतीच महाराष्ट्र राज्यात निवडणूक पार पडली. भाषेचा मुद्दा चांगलाच गाजला. पण तुम्हाला माहित आहे का, ही निवडणूक ज्या गोष्टीसाठी पार पडली, म्हणजेच महानगरपालिका आणि महापौर पद, हे दोन्ही शब्द देखील मराठी भाषेत सावरकरांनी रुजवले. याबाबतची एक गोष्ट म्हणजे गणपतराव नलावडे जेव्हा पुण्याचे महापौर झाले, काही दिवसांनंतर त्यांना रत्नागिरीतून एक पत्र आले, अर्थातच तात्यारावांचे. या पत्रात सावरकर असे लिहितात की पत्र पाठवण्यासाठी विलंब झाला, त्यासाठी क्षमस्व, पण मेयर या शब्दाला मराठी प्रतिशब्द सापडत नव्हता, म्हणून हा उशीर झाला. आणि यापुढे ते महापौर हा शब्द सुचवतात. आणि हे पत्र मिळाल्यावर नलावडेंनी आपल्या कार्यालयाबाहेरची मेयरची पाटी काढत लगेचच महापौर ही पाटी लावली. आपल्या मराठी भाषेत जे शब्द आणि त्यांचा अर्थ आधीपासून आहे, अशा शब्दांसाठी आपण जर परकीय शब्द वापरले तर भाषेची शब्दसंपत्ती वाढणार नाही. परंतु या सर्व प्रतिशब्दांचा जर दैनंदिन जीवनात सर्वत्र वापर झाला तरच हे शब्द खऱ्या अर्थाने मराठी भाषेत रूढ होतील, असे सावरकरांचे मत होते, जे खरेच आहे. उद्या 27 फेब्रुवारी अर्थातच वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांची जयंती, जो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा असो किंवा त्यातील शब्द, या चळवळीची सुरुवात मराठी राजव्यवहार कोश बनवून छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यापुढे विनायक दामोदर सावरकर असतील किंवा कित्येक विविध साहित्यिक असतील, या सर्वांनी या चळवळीला हातभार लावला, हा समृद्ध वारसा उभा केला. हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्व मराठी जनांचीच आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्याच प्रकारे वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त वंदन करीत आपण सर्व मराठी जनांना मराठी भाषा दिनाच्या अक्षरधर्मी समूहातर्फे हार्दिक शुभेच्छा.